पवार साहेबांच्या एकंदर कारकिर्दीचा, त्यांच्या स्वभावाचा आणि ते पाळत असलेल्या सिद्धांतांची ओळखच झालेली नाही. पवार साहेबांनी आपल्या मुलीला प्रमोट करायला खूप आधीच केलं असतं ना. 25 वर्षाची झाली तेव्हाच. सुप्रियाताईला आधी आश्रमशाळेची कामं दिली, आदिवासी शाळेची कामं दिली, दलित समुदायामध्ये काम करण्यासाठी सांगितलं. असं सगळं करत 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 त्यांनी मग तिला राजकारणात प्रवेश दिला. त्यांना जर करायचं असतं त्यांनी 25व्या वर्षी तिला खासदार केलं असतं. सूर्यकांताताई पाटील ह्या पहिल्या NCPच्या महिला मंत्री झाल्या. आगाथा संगमा मेघालयामधली संगमा साहेबांची मुलगी, हिला मिनिस्टर केलं. ह्याच्या बदल्यात पवार साहेब सुप्रिया सुळेंना मिनिस्टर करू शकले असते. पण परिवारवाद हा त्यांच्या डोक्याच्या बाहेरचा विषय आहे. आणि ते नेहमी म्हणतात की जनतेतनं जो येईल तोच पक्ष पुढे नेतो. त्यामुळे असं काय पक्ष कोणाच्या ताब्यात द्यायचा, ते ताब्यात द्यायचं असतं तर विचारावं कोणाला लागलं असतं. डायरेक्ट ते बाजूला झाले असते, अध्यक्षपद तिला देऊन टाकलं असतं. पवारसाहेब कुठलाही निर्णय चर्चेशिवाय करत नाहीत. सगळ्यांशी चर्चा करतात आणि त्या चर्चेतला सार ते अंमलात आणतात. त्यामुळे हा जो आरोप आहे हा उगाच आत्ता निवडणुकांच्या तोंडावरती काहीतरी बोलायचं म्हणून बोलला जात आहे. पवारसाहेबांनी कधीही परिवारवाद मानला नाही. नाही तर माझ्यासारखा एक मागासवर्गीय मुलगा इथपर्यंत आलाच नसता. एखाद्या लहान समाजामध्ये जन्मलेला जितेंद्र आव्हाड हा तुम्हाला कुठे दिसलाच नसता. परिवारवाद, जात, धर्म ह्याच्या पलीकडचा विचार करणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्राचा खरा नेता कोण असेल, बहुजन समाजाचा खरा नेता कोण असेल तर ते शरद पवार आहेत. मात्र अनेक वेळा पवारांचंच नाव घेतलं जातं राजकारणात. असं आहे की तुम्ही एक लक्षात घ्या की तुम्ही पवारांचं जोपर्यंत नाव घेत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठे हेडलाईन मिळत नाही. आजही महाराष्ट्राचा गेल्या 65 वर्षाचा केंद्रबिंदू कोण आहे तर शरद पवार आहे. जोपर्यंत शरद पवार हे नाव तोंडात येत नाही तो म्हणजे तुम्ही पण हेडलाईनवर घेत नाही. आणि शरद पवार नाव आणलं की तुम्ही छोट्यातली छोटी बातमी मोठी करून टाकता. तुम्हालाही फायदा होतो TRPला आणि त्यांनाही पॉलिटिकल फायदा होतो बातमी पसरवायला. अशी 2-3 नावं आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यांचं नाव घेतलं की बातमी चालतेच चालते. मागे देखील तुम्ही म्हणलं होते की अजितदादांना उपमुख्यमंत्री पद आणि चुकी झाली का कुठे? 2019 ही चूक आहे. एरवी मला काय बोलायचं नाही, तेव्हा काय त्यांच्यात घडत होते मला माहीत नाही. पण 2019ला जे काही अजित पवारांनी केलं ही मोठी चूक होती आणि त्यांना माफ करून परत उपमुख्यमंत्री केले ही आमचीही मोठी चूक होती. सर, देवेंद्र फडणवीस असंही म्हणाले की काँग्रेसमुळे देशाचं विभाजन झालं. असा द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत आहे. हा द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत हा सावरकरांनी आणि मुस्लिम लीगचे मोहम्मद अली जिन्ना आणि अशरफ अली थनवी यांनी मार्च 23, 1940ला लाहोर येथे मुस्लिम लीगच्या झालेल्या अधिवेशनामध्ये हा ठराव आणला. त्याच्यात अल्लमा इक्बाल पण होते. तेव्हा द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत जो आहे, 2 नेशन थिअरी ज्याला म्हटलं जाते, द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत ज्यांनी निर्माण केला ते सावरकर आहेत, मोहम्मद अली जिन्ना आहे आणि अशरफ अली थनवी आहे. काँग्रेसचा काय संबंध येतो? या स्वातंत्र्यामध्ये, स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये जेवढं योगदान काँग्रेसचं आहे तेवढं योगदान कोणाचंच नाही आहे. तुमची निवडून माणसं तर सांगा की आमच्या माणसांनी हे स्वातंत्र्यासाठी केलं, असं एक तर माणूस सांगा. ब्रिटिशांना बातम्या देणे, काँग्रेसच्या लोकांना अटक करून देणे, ब्रिटिशांच्या हातात सापडवून देणे, ह्याच्या पलीकडे तुम्ही काही केलंच नाही. 1942चं भारत छोडो आंदोलन हे सक्सेसफुल होऊ नये, यशस्वी होऊ नये, यासाठी प्रयत्न कोणी केले? पत्र कोणाची आहेत? दुर्दैव हे आहे की देशातल्या लोकांचा हा इतिहास विसरला जातो, शॉर्ट मेमरी असते. आमच्यासारखी माणसं काही इतिहास वाचलेली आहेत, त्यांच्या काही डोक्यात नाही सगळं जात नाही. काँग्रेस नव्हती तर क्या होता ह्या पुस्तकाचं प्रकाशन असतं.
काँग्रेस नसती तर या देशाचे तुकडे तुकडे झाले असते. काँग्रेस नसती तर IIT आली नसती, ऑल इंडिया मेडिकल सायन्सेस आलं नसतं, भाभा इन्स्टिट्यूट ऑफ ॲटॉमिक एनर्जी आलं नसतं, 5 इयर्स प्लॅन आला नसता, भिलाईचा प्लॅन्ट लागला नसता. काँग्रेस नसती तर हिराकूडचा डॅम झाला नसता, हे पहिले एअरपोर्ट झाले नसते. तेव्हा काँग्रेस होती म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवरती जेव्हा 1945ला दुसरे महायुद्ध संपले तेव्हा 2 राष्ट्र प्रचंड जोरात होते, एक रशिया आणि अमेरिका, आणि दोघांनाही वाटत होतं की आपण जग गिळंकृत करावं. तेव्हा एक थिअरी त्यांनी पुढे केली की नॉन अलाइन्ड मुवमेंट, आम्ही दोघांबरोबरही नाही आहोत, आम्ही तिसरं ह्याच्यात नाही येऊ. तेव्हा त्यांच्याबरोबर नासेर होते, टिटो होते, नंतर क्युबाचे स्वतः नेहरूजी होते. या सगळ्यांनी मिळून ठरवलं की आपण अमेरिकेकडेही जायचं नाही, आणि ती सक्सेसफुल झाली ना नॉन अलाइन्ड मुवमेंट. फर्स्ट 5 इयर प्लॅन, सेकंड 5 इयर प्लॅन कोणी आणलाय? ज्या भारतामध्ये पिन बनत नव्हती तिथे आता एरोप्लेन बनतं. कोणाची मेहरबानी? हॉस्पिटलचं जाळं एम्स, ऑल इंडिया मेडिकल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कोणी आणलं? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कोणी आणलं? IIM कोणी आणलं? त्यांनी निर्माण केलेला भारत हा आता विकसित होतोय. या भारताची खरी म्हणजे द नेशन ॲज इंडिया विच इज रेकग्नाइज्ड ऑल ओव्हर द वर्ल्ड, इट इज थँक्स ओनली टू पंडित जवाहरलाल नेहरू. रीड द हिस्ट्री. आणि हे त्यांनी सोप्या मार्गाने नाही केलं. अतिशय श्रीमंत घरात जन्मलेला हा माणूस 11-11.5 वर्ष जेलमध्ये राहिला. 11.5 वर्ष आपल्याला नाही माहिती. ब्रिटिशांचा छळ, पाकिस्तानची फाळणी असेल हे देखील मोठे विषय होते. ब्रिटिशांचा छळ, भारताची फाळणी असं आहे की त्यावेळेसचा इतिहास हा वेगळा होता. अचानक उद्भवलेले जातीय दंगे हे आपण रोखू नाही शकलो. त्याच्यावरती एक वेगळा विषय कधीतरी चर्चेला घ्या, मी बोलतो त्याच्यावरती. फाळणी कोणाच्याच मनात नव्हती, पण ती फाळणी अनिवार्य झाली. काय करणार, मुडदे पडत होते, स्वीकारावे लागले. पण इथे पाकिस्तानमध्ये जेवढे मुसलमान गेले त्याच्या 10 पट मुसलमान भारतात राहिले. ह्याच्याबद्दल तुम्ही कधीच बोलत नाही. त्याच्या मागे पण 2-3 लीडर होते ना. मौलाना अबुल कलाम आझाद, त्यांनी सांगितलं माझं या देशावरती प्रेम आहे, आम्ही नाही जाणार. असे कितीतरी मुसलमान नेते होते ज्यांनी उघडपणाने मुसलमानांना सांगितलं हम नाही जाएंगे. मुंबईतनं किती मुसलमान गेले? 1% मुसलमान मुंबईतला गेला नाही तिथे. ह्याचं कधी कौतुक करायचंच नाही. कौतुक तर त्यांचं झालं पाहिजे होतं की दुसरं राष्ट्र समोर दिसत असताना आम्ही त्या राष्ट्रात प्रवेश करणार नाही, हीच आमची मातृभूमी आहे, आम्ही इथेच राहू, असे म्हणणारे मुसलमान होते ना. ह्याचं कौतुक कधीच कोणी करताना दिसलं नाही. आणि कौतुक केलं की आम्ही भडवे त्यांचे. काही सत्य कबूल करावं लागते, तो इतिहास आहे. जग एकदा पूर्ण बुद्धमय होण्यासाठी निघाला होता. तुम्ही अडवलात ना त्यांना. त्यांच्या किती भिक्कूंना मारलं तेव्हा तुम्ही. हा इतिहास आहे. हा इतिहास कोणाला बदलता येत नाही ना. भिक्कूंच्या झालेल्या हत्या, चर्वाकाची झालेली हत्या, याच्यावर चर्चा करायची का? माझी तर कधीही तयारी आहे. बौद्ध धर्माला रोखण्यासाठी काय काय करण्यात आलं, हे विषय खरे काढू नयेत, पण का काढतात मला समजत नाही. लोकसभा झाल्यासंदर्भात तिढा अजून सुटल्या नाही. प्रकाश आंबेडकरांची 17 जागेची मागणी आहे, मात्र कुठेतरी विचार केला जाईल असं देखील नाही. असं आहे, त्यांनी 17 जागा मागितल्या आहेत. कुठलीही पॉलिटिकल गोष्ट ही चर्चेनंतरच सुटते, आणि आमची चर्चेची पूर्ण तयारी आहे. कारण का मला प्रकाश आंबेडकरांबद्दल एवढी खात्री आहे की त्यांच्या हाताने अशी कुठलीही गोष्ट घडणार नाही ज्याच्याने BJPला मदत होईल. कारण का प्रकाश आंबेडकरांची वेगळी भूमिका समजा असेल जी नाही आहे, तर उगाच त्यांना कशाला आपण माणसं मागताना मोठंच मागतात, पण सेटलमेंट करताना विचाराने सेटलमेंट करतात. आणि जेव्हा त्यांचे आणि आमचे विचार एक आहेत,
आमचा उद्देश एक आहे, आमचा गोलपोस्ट एक आहे, तर ते कसे काय आम्हाला सोडून जातील? सर, लोकसभेच्या निवडणुका जाहीर होत जाऊ दे, सगळं लागणार नाही. अशोक चव्हाणांनी जरांगेंची भेट घेतली आहे. जरांगेंना वारंवार मराठा आरक्षण संदर्भात साहेब, जरांगेंना चढवलं कोणी? आम्ही नाही चढवलं. ओबीसीचं आंदोलन उभं केलं कोणी? आम्ही नाही केलं. निवडणुकांच्या आधी मराठा आणि ओबीसी याच्यात संघर्ष पेटावं ही सत्ताधाऱ्यांची इच्छा होती, आमची नव्हती. तेव्हा पण मी तेच बोलत होतो की हे करू नका, हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही आहे. सामाजिक स्वास्थ्य महाराष्ट्राचं बिघडवू नका. कारण का गावामध्ये 12 बलुतेदार राहतात, मराठा राहतात, त्यांच्यामध्ये संघर्ष करून काय फायदा होता? नाव्यांनी मराठ्यांचे केस कापू नयेत, हे काय बोलणं झालं? मग मराठा नेत्यांनी सांगायचं कुठल्याही भाजीवाल्याकडनं तुम्ही भाजी घेऊ नका. अरे याच्याने अख्खा महाराष्ट्र बिघडेल ना, याची तर काळजी घ्या. दूधवाल्याकडनं दूध घेऊ नका का, तर तो गवळी आहे. अशा जातीवर जर गेलात तर गावचे व्यवहार बंद पडतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.